पाहूयात दादा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत बॉलिंग मध्ये मनीष आलेत पहिल्या षटकाला बॉलिंग करण्यासाठी भांडदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघाला शतकाचा स्वीकार या ठिकाणी त्यांनी केलेला आहे टॉस जिंकत। पाहूयात आता काय घडणार आहे। वस्ताद 11 संघ आणि गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग साठी पहिल्या षटकामध्ये माऊली आणि उमेश बॅटिंग साठी तयार आहे। माऊली आणि उमेश पहिलाच बॉलला नो लुक शॉट पाहायला मिळाला। आजच्या दिवसामधला पहिला नो लुक शॉट आलाय, थेट जाईल सीमा पार आलेला चौकार। खूपच चांगला खूपच जबरदस्त फटका नक्की तिथे बघायला मिळतोय। संख्या मात्र पुढे जाताना दिसते या चौकाराबरोबर उमेश यांची बॅट पण नक्कीच हा फटका नक्की बघायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती तो झंझावात बघायला मिळतो आपल्याला। पहिला षटक आहे, संख्या 4 रन्स आपण बघू शकता बोर्डला। यावेळेचा बॉल जर पाहिला गेला वाईड बॉलचा इशारा जो या ठिकाणी आहे। खरा बॉल धावसंख्या असेल 5 धावा, 5 रन्स असेल बोर्डला, 5 रन्स स्कोर कार्ड। यहाँ पे चांगला क्विक बाउंसर होता दीदे आणि याओ क्या हो गई ये क्या किया आपने, क्या हो गया। ये बस सेल्फी निकलने चले गए लेकिन यहाँ पे पुन्हा आवाज वाढवा माईकचा। कमालीचा फटका होता इथे धावसंख्येमध्ये पाहिलं गेलं 5 धावा धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्यात। पहिला षटक या ठिकाणी आहे बॉलिंग मध्ये मनीष या ठिकाणी आपण बघतायत। कमलेश आले आता बॅटिंग साठी मधल्या फळीमध्ये कमले दाखल झालेला आहे। मनीष भांडदेवी ॲथलेटिक संघासाठी एक चांगली गोलंदाजी पेश करत असताना त्यांना आपण बघू शकता। हो यावेळेचा फटका बघा काय खेळलाय, कव्हर मध्ये कोणती संधी नाहीये, मिळेल 4। सह्याद्रीच्या रांगेवरती वसलेलं एक सुंदर असं गाव भांडदेवी। यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं चांगला फटका आणखीन एक मिळाला आहे, जबरदस्त चौकार। धावफलकामध्ये नजर टाकली गेली आपण तर 13 धावा झाले धावसंख्येमध्ये। पहिल्या षटक या ठिकाणी सुरू असताना आपण बघतायत वस्ताद 11 संघ 13 धावा धावसंख्येमध्ये गडी बाद असताना आपण नक्कीच बघतायत।
पहिल्या षटकातील पहिले 4 बॉल पाहायला मिळाले. 13 धावा एक गडी बाद असताना एकदा हा चेंडू खूप चांगला फटका नक्कीच सजवलेला आहे. फायनलच्या दिशेने धावसंख्या नक्की तिथे मिळणार आहे. स्कोर मात्र जर पाहायला गेला स्कोर कार्ड पुढे पोहोचेल. 15 धावा धावफलकामध्ये. एक बॉल बाकी आहे. 5 बॉल झालेले आहेत. एक बॉल बाकी आहे. 15 धावा वस्ता दिलेल्या संघाच्या खात्यात ज्या बनवल्या गेल्यात. एकदा यावेळेचा फटका जबरदस्त खेळून काढलेला आहे. बॉल देखील चाललाय भुर्र सीमा रेषेच्या बाहेर. या मातीत वाढलो आणि धावसंख्या पाहायला मिळते दादा. 19 धावा असे धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 19 धावा धावफलकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. माऊली आणि कमळेची जोडी मैदानामध्ये आहे. दुसऱ्या षटकाला होती आता सुरुवात. बघूया दादा काय घडणार आहे मैदानामध्ये. थंडीचा हलकीशी थंडी आहे या ठिकाणी आहे. वारं चालले. संख्यामध्ये 19 धावा पाहायला मिळत आहेत. दुसरा षटक या ठिकाणी घेऊन जर पाहायला गेला गोलंदाज तयार असते बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस डिफेन्सिव्ह बॉल नक्कीच असणार आहे. अतिशय दर्जेदार या ठिकाणी चेंडू मात्र बघायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज चाललेला आहे. मांडदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघ कालपासून खूप चांगला खेळतोय आहे संघ. पुढे आले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बाद झालाय. दुसरा वस्ताद 11 संघाला माऊलीच्या रूपाने बसलाय. माऊली सिल्वर डकचा शिकार. Sports on professional video broadcasting. Like, comment, share, subscribe. प्रीतम लोखंडे. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह सबस्क्राईब करा. तुम्ही इंस्टाला देखील फॉलो करू शकता. स्पोर्ट्स ऑन लाईव्हला वाई आणि सातारा जिल्ह्यातील सर्व स्पर्धा अतिशय सुंदर ते कव्हर करतायत. गोलंदाज जर पाहायला गेला सज्ज असे बॉलिंग साठी जर पाहायला गेला दुसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. जयेश ज्या जयेशनं बॅटिंग मध्ये धमाका केलेला आहे तो जयेश मात्र मैदानामध्ये आपण पाहतायत. सम बॅटिंग साठी आता अमोल आलेला आहे. अमोल देखील एक चांगला खेळाडू आहे ज्याच्याकडे देखील चांगली क्षमता अमोलकडे. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न अमोलनं जरूर केला. जयेश यांनी हुशारीने बॉल टाकलेला आहे. थोडासा लांब टाकलेला बॉल. नक्कीच तिथे बघू शकता आपण अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी आपल्याला बघायला मिळतीये. दुसरं षटक त्या ठिकाणी सुरू असताना धावसंख्या आहे 19. 2 बाद आहे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू असताना जयेश बॉलिंग मध्ये. सातारा जिल्ह्याची वाई तालुक्याची असणारी क्रिकेटची पंढरी पठार प्रीमियर लीग. आणि यावेळेस
क्षेत्रशक्ती ते एक सिंगल मात्र प्राप्त होतीये. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर जर पाहायला गेला 20 धावा धावपलकामध्ये. हो पुढे आले यावेळेस आणि हा फटका जर पाहिलं गेलं तिथे क्षेत्ररक्षक असतील. बॉल पर्यंत सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो केला गेलाय आणि पाहता पाहता तिथे 2 धावा केल्यात पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर कार्ड मध्ये 22 धावा असेल बोर्डला. 2 गडी बाद असताना षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी जे सुरू आहे. बाबी धावा 2 गडी बाद आहे. सुपला शॉट. ये क्या करना चाहते थे भाई. ओहो लग गए लग गए लग गए लग गए झटके लग गए लग गए. 440. दोनची कहाणी या ठिकाणी संपलेली आहे. 2च्या कहाणीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली 22 धावा 3 बाद असताना अमोल एका बाजूनं दुसऱ्या बाजूनं आपण जर पाहिलं गेलं लखन देखील त्या ठिकाणी आपण बघू शकता असणार आहेत. 2ची या ठिकाणी कहाणी संपलेली आहे आणि 2च्या कहाणीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली गेली 22 रन्स आहेत बोर्डला. 3 बाद असताना तिसरं षटक आता घेऊन कोणता गोलंदाज आता येणार आहे जो गोलंदाजी करणार आहे. वस्ताद 11 टीम मंडळदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघामध्ये ही लढाई सुरू असणार आहे. पाहिजे आता 22 धावा झाल्या धावसंख्येमध्ये 3 बाद असताना. चला वेळ वाचवा मित्रांनो. अजून जवळपास 6 सामने घ्यायचे ते. होतं विकेट ना. फुल टॉस बॉल. ओहो यावेळेस बॉल जर पाहिलं जाईल अमोल अमोल यांची तळपली आहे बॅट. मात्र क्षेत्ररक्षक धावसंख्या जर पाहिली गेली 28 धावा झाले धावसंख्येमध्ये 3 बाद असताना तिसरं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. अमोल जर पाहिलं गेलं 3 बॉलचा सामना करत 6 रन्स मध्ये खेळत आहेत. लखन जर पाहिलं गेलं स्ट्राईकला आत्ताच आलेत. मात्र अमोल आल्या बरोबरच त्यानं ठोकलंय मॅक्सिमम हिट. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला रिवर्सचा प्रयत्न केला जरूर आहे. मात्र एकच धावे होती या ठिकाणी समाधान मानावं लागते. एसके कमांडोज टीम कॅप्टन आलेत का. एसके कमांडो टीम कॅप्टन हातवर करा. कुठे कॅप्टन एसके कमांडो आणि अमोल स्मृती 11 कॅप्टन हातवर करा. हा तुम्ही आहे. चला टॉस करून घ्या. एसके कमांडो चला सर टॉस साठी जायचे. चला टॉस करून घ्यायचा.
हो यावेळेस चेंडू गती आहे, टायमिंग देखील आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची तिथे सुंदर कार्य केले. मांडदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. धावसंख्या जर पाहिली गेली 31 धावा धावसंख्येमध्ये 3 बाद असताना आपण पाहत आहेत. वस्ताद 11 संघ 31-3. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर पाहिला अकुट टप्प्याचा चेंडू मात्र तो बघायला मिळतोय. शक्ती कोंडके सर यांच्या हस्ते टॉस केला जाणार आहे. शक्ती दादा कोंडके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. संपन्न 31 धावा धावफलकामध्ये अक्षय जर पाहिलं गेलं कमबॅक चांगला केला अक्षयनं, कारण पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर त्यांनी 3 धावा केवळ खर्च केला 3 बॉलला. कमबॅक चांगला केलंय त्यानं. पुन्हा एकदा हा बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेने आणि पाहता पाहता चेंडू तिथे पोहोचणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख चौकार.
लखन लक्ष्मण व्हाईट बॉल आहे. पंच या ठिकाणी जर पाहिलं गेलं मेन पंच म्हणून कामकाज पाहताय ते विक्रम आंड्रे सर आहे. स्क्वेअर लेग पंच त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्यासारखे दिसत आहेत. दोन्ही पंचांकडे मात्र ब्रँडेड विराट कोहलीने दिलेला गॉगल आहे. हा चेंडू बघा चांगला खेळलाय आणि चेंडू जाईल सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावफलक का वरती नजर टाकूया. 53 धावा तन्मयच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. तिखट बॅटिंग लक्ष्मण 7 बॉल 22 केल्यात. चांगला कमबॅक केलाय. शॉर्ट ऑफ लेग बॉल मिस झालाय. सरप्राईज डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी फलंदाजाला नक्कीच बेट केलेला आहे चेंडू आणि आता 1 बॉल बाकी आहे. पाहायचं आता काय होणार. होणार का दांडी गुल, लागणार का षटकार, काय लागणार का चौकार. बघूयात आता तन्मय काय करणार आहेत बॉलिंग मध्ये. समोर बॅटर देखील तयार असणारे लक्ष्मण चांगला पंच केला. बॉल सिंगल या ठिकाणी प्राप्त होते. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहिले मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नात फलंदाज झाले त्या ठिकाणी बाद.
मनीष मनीष आलेला आहे बॅटिंग साठी. पाहायचे हा संघाचा नागमणी ठरेल का, संघाचा सुंदर मॅच. डीजे वाले देखील चांगले गाणे लावायचे, आपण अजिबात जुने गाणे लावू नका, जे ट्रेंडिंगला आहे तेच लावा. उगाच तुम्ही बघूयात काय घडणार गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं. शैलेश तयार असेल, लेट्स प्ले. धावांचा पाठलाग होते सुरू. टप्पा पडलाय बॉल. यावेळेस जर पाहिला गेला अतिशय सुंदर टप्प्यावरती मारा केला, चेंज ऑफ पेस केलाय, गतीमध्ये परिवर्तन नक्कीच करताना पाहायला मिळालेले आहेत. शैलेश पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत आहे. पहिला बॉल डॉट टाकलेला आहे. ओहो, मिस केलंय शैलेश. मनीषला शैलेशनं. शैलेश कडे अनुभवाची कमी नाहीये. पाठीमाई मॅचला वस्ताद 11 कडून त्यानं मात्र सर्वाधिक चांगलं षटक टाकलं होतं. तेच आहे पहिलं षटक या ठिकाणी आपण बघताय सुरू असताना. मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघ सुंदर अशी गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतायत. मनीष एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. हो, यावेळेस 6 पिक केल्या बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवले लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. षटकार. षटकार ठोकलाय मनीषनं. सिंगल येताना बघायला मिळेल. एक धाव येते आणि एका धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर जर पाहायला गेला 7 धावा धावफलकामध्ये ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. 7 रन असेल बोर्डला, आपण बघू शकता या ठिकाणी पहिलं षटक त्या ठिकाणी सुरू असणार आहे. मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघ जर पाहिलं गेलं, मनीष आणि राजगुरू या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहताय त्यांना. 7 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असणार आहे. सात धावा धावफलकामध्ये ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. राजगुरू या ठिकाणी सर आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं मनीष आहेत. षटकाराची नोंद या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा चांगला निबाड टोला दिलाय. हो द कव्हर, टॉप शॉट आणि हा लावलाय षटकार. पुन्हा एकदा हा देखील बॉल पॉइंटच्या डोक्यावरून चढवलाय. एक सुंदर शृंगार, फटक्याचा शानदार आविष्कार.
या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. काय खेळतोय हा संघ. मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना गोलंदाज चांगले मिळाले, त्यांना फलंदाज चांगले मिळालेत. मला वाटतं ऑक्शनच्या वेळेस त्यांचा आपण टीम बघूयात आता. मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघमालक राजगुरू कोसळे आणि श्रीकांतजी कोसळे सर आहेत. अगदी जेमतेपणे 1000 सर्वात जास्त 19,500 ला जयेश यादवला घेतलं गेलं होतं आणि तिथे अशोक मांढरे यांना 2,500 मध्ये घेतलं गेलं होतं. अक्षय गाढवे यांना 12,000 ला घेतलं गेलं होतं. असा संघ आहे. आणि आता जे बॅटिंग करतो मनीषला घेतलं होतं. मनीष हा मला वाटते कॅप्टन होता. चॉईस प्लेयर आहे मनीष. आता काय करतोय चॉईस मनीष. षटक क्रमांक दुसरं. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला टोला मिड विकेटला. मनीषचा नाद करायचाच नाहीये. मनीष ज्या प्रकारे बॅटिंग करतोय रन मशीन ठरलेला आहे. काल फाफ डुप्लेसी रॉयल चॅलेंजर बेंगलोर साठी ओपनिंगला आला होता. विराट आणि फाफ अगदी काय झालं जणू हेड आणि अभिषेक शर्मा सारखी बॅटिंग करत होते. खूप आखूड टप्प्याचा बॉल होता. शफल झाले ऑस्ट्रेलियाच्या बाहेर जात त्यावरती आक्रमण नक्की चेस केला जरूर आहे. मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्या देख चौका देख. ज्यांना ज्यांना झोप लागली होती त्यांची झोप मोडून टाकली या शॉटनं मनीषने. पुन्हा एकदा या थोडा खाली ठेवलाय बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 33 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि रिक्वायर रन रेट आता असणार आहे ते 22. 12-22 12 बॉल 22 ची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरला 11 धावा पाहिजेत. तेहती धावा झालेत. 12-22.
या स्पर्धेच्या पंच म्हणून काम करत बघतायत ते विशाल सर खरात आहेत, चिकू सर. तिसरा षटक आता घेऊन आलाय माऊली. नहीं डालने का, चेंज ऑफ पेस डालने का उसका फायदा मिलेगा. मात्र तिथे बघा एकच धाव तिथे मिळाली, एकच धाव येताना दिसते तिथे आणि एका धावेनं स्कोर पुढे. मात्र आता मनीष आलाय, मनीषची चेन खेचावी लागेल कारण की मनीष निस्ता चौकार षटकार खेचतोय, त्याला खेचावं लागेल विकेटच्या साह्यानं. बघूया ते काम माऊली करतायत का, कारण बॉल बाकी आहेत ते 11-21 ची आहे आवश्यकता या मुकाबल्यामध्ये. बैठक शॉट खेळायचा प्रयत्न, पंच आहेत. चौथी धावेवरती स्कोर मात्र थांबलेला असताना पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलेला वस्ताद 11 संघाने. ओ दांडी हो गई है गुल, क्लीन बोल्ट, खतरा टला. अतिशय जबरदस्त अटकेनी लढाई आपल्याला बघायला मिळतीये. चौथी धावा धावपलकामध्ये बनवलेत, एक गडी बाद असताना आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता, सामना आता काय आलेला आहे. आता सर्व जबाबदारी आलेली आहे ती जयेशला 19,500 ला का घेतलंय त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. कॅप्टन देखील आहे तिथे आता, राजगुरू सर स्ट्राईकला आहेत. 8 बॉल मध्ये 20 धावांची त्यांना आवश्यकता असणार आहे. राजगुरू सर आपण बघू शकता सज्ज असतील ते स्ट्राईकला. बघा काय कामगिरी त्यांच्या वतीने केली जातीये. पुन्हा एकदा एक अतिशय चांगला चेंडू मात्र बघायला मिळतोय. जन में डाली हुई गेंद, 7 बॉल 20 धावा. 12-22 होता तो सामना, 7 बॉल 20 आलाय. फक्त 2 धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये गोलंदाज माऊलीने. राजगुरू सरांना हा पीट केलेला बॉल 6 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे.
चेंडू आणि 20 धावा कंपल्सरी चेस करावे लागतील. या धावा 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू जर पाहिलं गेलं की एकदा मोठा फटका सुरू खेळलेला आहे. सिंगल केला ते प्राप्त, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि बघता बघता ती जर पाहिलं गेलं 2 धावा केले जातील प्राप्त आणि धावसंख्या मात्र वाढतीये. 37 धावा धावफलकामध्ये बनवल्या गेल्यात. एक बाद आहे. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. हाय व्होल्टेज सामना जो सुरू आहे मैदानामध्ये. रन्स 18, बॉल 5. फुलटॉस चेंडू अति गगनचुंबी फटका सजवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. छेरन पुन्हा एकदा हा देखील टोला दिलेला आहे जयश आणि हा चेंडू चाललाय तिथे स्क्वेअरच्या दिशेने. खूपच चांगली बॅटिंग म्हणावं लागेल ती जयची. 2 धावा तिथे प्राप्त केल्या जाताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये पुढे सरकते. रन झाले ते 45 धावा. 3 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं 10 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 3 बॉल 10 रनची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. ओहो, यावेळेस हा फटका झोपल्या षटकार लॉंग ऑन सीमारेषेच्या दोन बॉल 4 धावा. जयेश यांनी मैदानामध्ये 5 बॉल मध्ये 17 धाव्याची मॅच फिनिशिंग रोल या ठिकाणी अदा केलेला आहे. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड. What a batting and what a finishing. Looking hard. दोन बॉल 4 रनची गरज. What a shot and this is unbelievable. Unbelievable finish by Jayesh.